मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. श्री संत नारायणगिरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या तिसऱ्या शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने चेअरमन श्री संजय शिंदे, व्हाईस चेअरमन हरिभक्त परायण संजय साठे, त्याचप्रमाणे संचालक रवी पाटील, बाळासाहेब जाधव, दिनकर जाधव हे या ठिकाणी आलेले आहेत. संजयजी, आपलं सन्मानच्या कार्यालयामध्ये मनापासून स्वागत. आपलंही मनापासून स्वागत. श्री संत सद्गुरू नारायणगिरी महाराज पतसंस्था ही कामगारांना, परिसरातील सर्व छोट्या मोठ्या कुटुंबांना आर्थिक बळ देणारी संस्था आहे. संजयजी, किती वर्षापासून आपण या पतसंस्थेचं काम करतायत? ही पतसंस्था आज 30 वर्ष पूर्ण होत आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे मला जवळजवळ 7 वर्षापासून मी श्री सर्जेराव आप्पा शिंदे यांनी स्थापन केली. एक छोटंसं झाड त्यांनी लावलेलं होतं आणि त्यांच्याबरोबर विजय वामन साठे, नंतर जगन जाधव, माधव वाढवणे असे त्यावेळेचे त्यांचे 11 संचालक मंडळ बरोबर होतं आणि एका घरामध्ये या संस्थेची स्थापना करून घरापासून हे वटवृक्ष जसं वाढायला सुरुवात झाली तर आज एकदम तिसरी शाखा आज आम्ही ओपन करतोय. त्यानिमित्ताने आम्ही सन्मानच्या कार्यालयामध्ये आलो. सुरुवातीला भाग भांडवल किती होतं? सुरुवातीला 50 रुपये फक्त सभासदांचे दर महिन्याला सेव्हिंग म्हणून आपण कामगार वर्ग असल्यामुळे सेव्हिंग करायचे. ते घरामध्येच ते पैसे ठेवायचे आणि त्यांच्यातील एक स्वर्गवासी साहेबराव खटकाळे हे त्याचं कामकाज बघत होते आणि त्यांनी त्याचं लेखाजोखा लिहिण्याचं काम त्यांनी केलं आणि सुरुवातीला ही पतसंस्था जशी मग लोकांना 1000 रुपये, 2000, 5000 पर्यंत कर्ज वाटप या संस्थेने केलेलं आहे. आमच्या ठिकाणी 7 कर्मचारी वर्ग एकदम सोजवळपणाने चांगल्या मनाने काम करणारे 7 कर्मचारी या ठिकाणी आहेत. सर्व आमचे जे संचालक मंडळ आहे 1 रुपया न घेता सर्व संस्थेसाठी वेळ देऊन काम करणारं आमचं संचालक मंडळ असल्यामुळे. कोण संचालक मंडळ आपलं? या ठिकाणी आज मी चेअरमन म्हणून संजय सीताराम शिंदे, व्हाईस चेअरमन संजय वामनराव साठे, आमचे सेक्रेटरी प्रल्हाद भवन रायते हे आहेत. त्याच्यानंतर नेहमीच सहकार्य करणारे संस्थेच्या हितासाठी, वसुलीसाठी स्वतः काही लोकांचे पैसे भरणारे असे रवींद्र केशव पाटील हे एक आहेत. त्याच्यानंतर गोलताडे सर आहेत, नंतर जाधव आहेत, नंतर दाणे सर आहेत, नंतर बाळासाहेब जाधव आहेत, रुपेश फरताळे आहेत, भुले सर आहेत, भीमराज शिंदे सर आहेत, अलका भीमराज शिंदे यात संचालिका आहेत, नंतर ललिता डोकणे ह्या संचालिका आहेत. मॅनेजर वैशाली रुमसे हे आमचं मॅनेजरचं काम बघता. वसुली अधिकारी म्हणून कैलास शिंदे हे पूर्वीपासून अगदी थोड्या पगारावर काम करणारे संस्थेचं, जेव्हा त्यांना एकदम थोडा पगार होता तेव्हापासून ते काम करतात. असा आमचा कामगार वर्ग एक घरची संस्था म्हणून त्या ठिकाणी भरपूर काही सहकार्य करत असतात. व्हाईस चेअरमन संजय साठे यांनी या कार्यक्रमाविषयी माहिती द्यावी. तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा अलंकृतम साधु संन्यास योगम मुख्य यश वेदांत शास्त्रात नीती नमो नारायणगिरीजी ब्रह्मस्वरूपम. सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादानं आमच्या या संत नारायणगिरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेला खऱ्या अर्थानं 30 वर्षे पूर्ण झालेली आहे आणि महाराजांच्या हस्ते आत्तापर्यंत 2 शाखेचं उद्घाटन झालेले आहे. वाङ्मयाच्या म्हणीनुसार इवलेशे रोप लावेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. महाराजांच्या हस्ते हे रोप लावलं आणि त्याचं एक शाखा, दुसरी शाखा आणि महाराजांचेच अनुयायी उत्तराधिकारी मठाधिपती रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते आता 4 तारखेला 4 नोव्हेंबरला शनिवारी 3ऱ्या शाखेचं उद्घाटन केवल पार्क या ठिकाणी जाधव पार्क या जागेवरती होत आहे. आमचे सर्व सहकारी आत्तापर्यंत झालेले सर्व चेअरमन, संस्थापक, अध्यक्ष, आजी माजी सर्व अधिकारी यांच्या सर्वांच्या आणि खऱ्या अर्थानं निष्ठेनं शाखेची उत्तरोत्तर प्रगती होत चाललेली आहे. सर्वसाधारण लोकांच्या सेवेसाठी, गोरगरिबांच्या सेवेसाठी आमच्या संस्थेनं एक मोठं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा जात मत भेद न ठेवता फक्त परिस्थितीचा अंदाज घेऊन आणि पतपुरवठा करणं हे शाखेचं उद्दिष्ट आहे. गोरगरिबांना घरासाठी, लग्नासाठी, दवाखान्यासाठी निधी उपलब्ध करून देणं, तसेच संप्रदायाची त्याच्याबरोबर जोपासना करणं हे खऱ्या अर्थानं आमच्या शाखेचं उद्दिष्ट आहे. याच्या शनिवारी हरिभक्त परायण मठाधिपती रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते 3ऱ्या शाखेचे उद्घाटन महाराजांची अनुयायी यांच्या हस्ते होत आहे. हे आमच्यासाठी सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. तसंच आम्ही समाजाला, जनतेला एक
आमंत्रित करू इच्छितो की सर्वांनी या शाखेच्या उद्घाटनासाठी यावं आणि आपल्या गरजा त्या ठिकाणून पूर्ण करून घ्याव्यात. आम्ही समाजाच्या सेवेत सदैव ऋणी आहोत. सर्वांना रामकृष्ण आहे. सर्वात महत्वाचं कोणती बँक असो, पतसंस्था असो, कर्ज वाटप हा सगळ्यात महत्वाचा एक व्यावसायिक भाग असतो. परंतु कर्ज वाटपाबरोबर वसुली खूप महत्वाची असते. ही वसुली कशी करता आपण? वसुलीसाठी आपला कामगार वर्ग आहेत. इथून मागे तर चांगल्याच पद्धतीने होता, आता पण आहेत वसुलीचे आमचे सर्व जे वसुली अधिकारी जे आहेत ते काम करता. अजून आम्हाला कोणावरती शासकीय कार्यवाही करण्याची वेळ आलेली नाही. मोठ्या बँकांमध्ये मोठे कर्जदार आहे ते बुडीत खात्यात येतात, परंतु जाधव संकुल सारख्या ठिकाणी आपले सभासद हे कामगार वर्ग आहे, भाजीपाला विक्रेते आहे, किरकोळ दुकानदार आहे आणि त्यांच्या वसुलीचं प्रमाण खूप छान आहे. म्हणजे आपल्यालाही नारायणगिरीचा अनुभव आहे की ही माणसं अत्यंत प्रामाणिकपणे आपल्याकडं कर्जही घेतात आणि वसुली करतात. कारण त्यांना माहिती आहे की आपली आर्थिक पत सांभाळणारी एकच संस्था आहे आणि ती म्हणजे नारायणगिरी. काय अनुभव आहे आपला? हो, खूप छोटे छोटे कर्जदार आहेत. आम्ही पूर्वी तर म्हणजे 50,000 कर्ज दिलं, 1 लाख दिलं, 5-5 लाखापर्यंत अल्पबचत आम्ही वितरण केलेलं आहे. आणि ते सुद्धा कर्ज भरपूर सभासदांनी नियमितपणे वेळेवरती परत केलेलं आहे. आणि असे काही लोकांचं म्हणणं आहे की या संस्थेमुळे आमचा समजा व्यवसाय, आमचे घरदार सुद्धा झालेले आहेत. मुलाबाळांच्या लग्नाला सुद्धा संस्थेपासून हातभार लागलेला आहे. खूप चांगल्या आजारपण असेल त्यावेळी पण तुम्ही चांगली हो, त्यावेळेस आम्ही इमर्जन्सी कर्ज म्हणून पण देतो, इमर्जन्सी कर्ज देतो. सोनं तारण हे आज आमचं एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहे. सोनं तारणाचे सुद्धा आम्ही 10% सोनं तारण करतो. बाकीच्या ठिकाणी संस्था सोडून तुम्ही जेव्हा इतर बँकेमध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला कागदपत्रांची पूर्तता करता करता भरपूर अशा अडचणी येत असतात. परंतु आपण या ठिकाणी कामगार वर्ग असल्यामुळं त्या लोकांना जेवढं सहकार्य करता येईल त्या पद्धतीनं करत असतो. गेले 7 वर्षापासून आपण चेअरमन आहात आणि त्यापूर्वी पण आपण काम केलेलं आहे. असा एखादा चांगला अनुभव सांगा की यस, एक या संस्थेमध्ये काम केल्यामुळं मी धन्य झालो, म्हणजे कुणाच्या तरी उपयोगी पडलो. या संस्थेमध्ये मी पहिले पण संचालक झालो. संचालक झाल्यानंतर व्हाईस चेअरमन झालो, सेक्रेटरी झालो आणि त्याच्यानंतर मी व्हाईस चेअरमन पदावरती आलो. मला तो अनुभव थोडा येत गेला आणि त्याच्यानंतर माझ्या कार्यकाळामध्ये संस्थेची नवीन इमारत आम्ही उभी केली. नवीन इमारतीचं पूर्ण पाडून बांधकाम केलं. सर्व संगणकीकृत बँक आमची झालेली आहे आज सुद्धा. आणि त्याचा जो अनुभव मला आला, जे सभासद वर्गांशी जे संबंध आले, आपल्या परिसरातील लोकांशी जे संबंध आले, त्या संबंधामधून जो मान सन्मान मिळाला, लोकांना पण त्या गोष्टीतून वाटतं की यांनी काहीतरी चांगलं काम केलेलं आहे. तर त्याचा जो अनुभव आला तर तो खूप चांगल्या पद्धतीचा आहे. त्या लोकांचा संपर्क हा खूप मोठा वाढत गेलेला आहे. आमच्या जवळजवळ 2,000 सभासद आहेत या ठिकाणी आणि नंतर बाकीचे तर अल्पबचतवाले हे तर सर्व वेगळे आहे. अशा पद्धतीनं आमच्या संस्थेचे कमीत कमी 5-6 हजार लोकांशी संपर्क हा येत असतो. आपण व्हाईस चेअरमन झालात रवीजी आणि आता संचालक आहात. आपल्या या पतसंस्थेविषयी काय अनुभव आहे? तसं जर बघितलं तर ही संत नारायणगिरी पतसंस्था ही पहिल्यांपासून जे कामगार वर्ग आहे, जे गरीब वर्ग आहे त्यांच्यासाठीच काम करत आले. त्याचं खरं श्रेय जाते ते संस्थापक अध्यक्ष सर्जेराव अप्पाजी शिंदे. कारण त्यांनी जरी संस्था स्थापन केली नसती तर आज आम्ही चेअरमन म्हणा, व्हाईस चेअरमन म्हणा, संचालक म्हणा, ह्या पदावर आम्हाला बसण्याचा मान सुद्धा मिळाला नसता. आणि म्हणूनच आम्ही त्यांचा मान सन्मान राखूनच या संस्थेचं कारभार आम्ही करत असतो. बाळासाहेब जाधव यांना आपण विचारूया, किती वर्षापासून आपण संस्थेशी संलग्न आहात? श्री संत सद्गुरू नारायणगिरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या 30 वर्ष या संस्थेला झालेले आहेत. आणि ह्या संस्थेचं मी पूर्वीपासून सभासद असून मी संस्थेवर संचालक म्हणून 9 वर्षापासून मी या संस्थेवर संचालक म्हणून काम करतो. आणि मला अभिमान आहे की ह्या संस्थेची प्रगती एकदम उत्तरोत्तर चांगली होत चाललेली आहे. सर्व सभासदांचा आणि जनतेचा आणि सर्व संचालकांचा इथं चांगला सहभाग आहे आणि संस्था एकदम व्यवस्थित चालू आहे. तर जाधव या ठिकाणी आलेले आहेत, ते आपलं मत व्यक्त करते. मी पहिल्यांदा या संस्थेवर काम करतो, पण संस्थेचं सभासद गेले मी 25 वर्षापासून आहे. आणि या संस्थेची मी निगडीत मी जवळून सर्व व्यवहार वगैरे सगळे बघतोय आतापर्यंत. म्हणजे असं समजा का
प्रत्येक वर्षी संस्थेला एक ग्रेड भेटते. म्हणजे याचा तर तुम्ही समजू शकता का संस्थेचा कारभार कसा आहे आणि संस्थेची उत्तर प्रगती व्हावी हीच आमची इच्छा आहे. ओके. आपल्या किती शाखा आहे टोटल? आता ही तिसरी शाखेचं ओपनिंग झालं. पहिली शाखा जाधव संकुलला आहे, दुसरी शाखा माडा टाउनशिप जाधव संकुलला आहे आणि आता तिसऱ्या शाखेचं आपण ओपनिंग केवल पार्कला करत आहोत. आणि आमचं अजून एक ध्येय आहे की चौथ्या शाखेचं सुद्धा ओपनिंग आम्ही ध्रुवनगर येथे करण्याचं ठरवलेलं आहे, परंतु आम्हाला व्यवस्थितरित्या तिथे जागा न मिळाल्यामुळं आमचा थोडा तो संस्थेचा विस्तार करण्याचा जो प्रश्न आहे तो प्रलंबित राहिलेला आहे. साठे साहेब, कर्ज वाटपाची प्रक्रिया कशी असते तुमची? अजिबात आम्ही पक्षपातीपणा किंवा नातेवाईकांना किंवा परिस्थितीपेक्षा जास्त कर्ज देणं ही आमच्या संस्थेची प्रत्येक चेअरमनने पाळलेलं पथ्य आहे. आम्ही मुळातच परिस्थितीचा अंदाज त्याच्या रिफंड भरण्याची कॅपॅसिटी असेल त्याच पद्धतीने आम्ही कर्ज देतो. सर्व कागदपत्र तपासून योग्य पद्धतीने, मग तो कोणाचा नातेवाईक असेल काय असेल याची कुठल्याही प्रकार आमच्याकडे भेदभाव नाही आणि भेदभावविरहित आमचं सर्व एक कार्य चालतं. ओके. संजयजी, तिसरी शाखा किती तारखेला, किती वाजता आणि कुठे होते? बरं, तिसरी शाखा दत्तनगर आणि डीजीपी नगर जो रोड आहे केवल पार्क, त्या रोडला तिसरी शाखा आमची चालू होत आहे. श्री संत सद्गुरू रामगिरी महाराजांच्या हस्ते या शाखेचं आम्ही ओपनिंग ठेवलेलं आहे. ते आमचे गुरु आहेत, त्यांच्या गुरूंचं नाव ठेवलेलं आहे नारायणगिरी महाराज आणि त्यांच्यापासूनच ही संस्था संतांची संस्था म्हणून चालू केलेली आहे. संतांचे कार्य करताना म्हणून आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं हेवादेवा न करता, कुठल्याही प्रकारचे 1 रुपयाची आशा न करता काम करत असतो. संतांच्या नावाला काळिंबा लागणार नाही याची आम्ही तेवढी दक्षता घेत असतो. सर्व संचालक असतील, कर्मचारी असतील, सर्व त्या गोष्टींची काळजी घेऊन आम्ही संस्थेचं काम करतो. म्हणून साठी आम्ही दुसरं कोणाला, कोणते राजकीय मोठे नेते न बोलावता, कोणालाही न बोलावता, फक्त आमच्या गुरूंच्या नावाची जी संस्था आहे गुरूंशी संलग्न आहे. म्हणून साठी आमच्या गुरूंच्या हस्ते शनिवार दिनांक 4/11/2023 रोजी 4 वाजता या ठिकाणी संस्थेचं उद्घाटन. त्या निमित्ताने मी सर्व सभासदांना, कर्जदारांना, ठेवीदारांना, सभासद असतील त्या सर्वांना मी विनंती करतो की सर्वांनी या ठिकाणी संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असं मी सर्वांना आवाहन करत आहे. श्री संत नारायणगिरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या तिसऱ्या शाखेच्या निमित्ताने संस्थेचे चेअरमन संजय शिंदे, व्हाईस चेअरमन संजय साठे, संचालक रवी पाटील, बाळासाहेब जाधव, दिनकर जाधव हे सन्मानच्या कार्यालयात आले आणि मनमोकळी चर्चा केली, निमंत्रण दिले. त्याबद्दल सन्मानतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे, विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक.